चला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हाच मी अवतार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली तेव्हा 1-2 नव्हे तब्बल 350 वर्ष महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीत एका युगपुरुषाने जन्म घेतला. आणि याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि शौर्याची गाथा जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ येथील विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज.
महाराष्ट्रावर संकट येण्याआधी येथील जनता आनंदाने व गुण्या गोविंदाने राहत होती. दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला गोरस अर्पून अवघे गोधन गोरस अर्पून अवघे अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. झुंजमुंज पाठ झाली पूर्वेला लाली आली, पूर्वेला लाली आली. विरविरती रानात पाखर हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एका परकीय टाचेखाली भरडला जाऊ लागला. अन्याय, अत्याचार, खून, लूट, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा जेव्हा गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत, लहान थोर, लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणे घालतो. जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरची भवानी आई, दार उघड, दार उघड, दार उघड.
जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं बघवतंय तुला? मुलुखाचे स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींची अब्रू लुटून हंबरडा फुटला. पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. रक्ताची नाती तटातट तुटत आहेत हे तू थांबू शकत नाहीस की सगळ्यांच्या जीवाचा नैवेद्य मागून घेतला आहेस? एवढे तळतळ, ते आक्रोश ऐकू येत नाहीत का तुला? उघड की बाई दार, उघड आता. राम होऊन रावणाला मारलंस, कृष्ण होऊन कंसाला संपवलंस, नरसिंह होऊन हिरण्यकश्यपूला फाडलंस. या पुराणातल्या गोष्टी पुन्हा प्रत्यक्षात आण, तरच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. ऐकू येतंय का तुला? हे दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच बसलीये तुळजा जगदंबा. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा आहे जो या घड्याचा काळ ठरेल. कन्या असेल तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असेल तर संहार करता शिव हो. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड, दार उघड बये, दार उघड. दाराशी वादळाई, वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराशी वादळाई. दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई. दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला गाई, दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला गाई. समजा जगाला भरून वाटली सुखाची परडी आई, समजा जगाला भरून वाटली सुखाची परडी आई. दुःखाच्या धगीनं सुकली पाकळी फुलू दे तिला गाई. उरात पेटाला वानवा इजला वर धाव गाई, वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराशी वादळाई. दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई, दारुगड 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 गडाई. भरली दुरडी सांभाळल्या करा आई, जोगवा मागून भरली दुरडी सांभाळल्या करा आई. पुरात पेटला वनवाई झाला सत्वर धाव ग आई, पुरात पेटला वनवाई झाला सत्वर धाव ग आई. वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराशी वादळाई, वाऱ्याच्या यगानं धावत आलया दाराशी वादळाई. दारुगड दारुगड दारुगड
आई शिवाईने म्हणजेच एका आईने दुसऱ्या आईचे गाराणे ऐकले. मासाहेब जिजाऊ या गर्भवती राहिल्या आणि आणि सगळीकडे एकच आनंदाचे वातावरण पसरले. अरे आता या राज्यावरचं संकट जाणार आहे. अंधार बुडवाया तो सूर्य येणार आहे बघ. खरं आहे बाबा, बघ हे डोळे. आता तो सूर्य पाहण्यासाठी डोळ्यात अंजन घालून वाट बघायलेत. 9 महिना 9 दिवस लागतात बाबा त्यासाठी. राणी साहेबाची समद्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांना काय नको काय हवं बघितलं पाहिजे. आपल्या येणाऱ्या राजाची समद्या बाजूनं वाढ झाली पाहिजे, नाहीतर होतील तुमच्यासारखं. बोला बोला राणी सरकार, बोला. काय आपली इच्छा? आपल्याला लागलेले डोहाळे पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. पुत्र हवाय की एखादी देखणी सालस कन्या? सांगा राणी साहेब. महाराज साहेब, आम्हाला आजकाल वाघावर बसावे असे फार वाटते. सारेजण म्हणतात डोहाळे काय विपरीतच आहे. पण आम्ही म्हणालो की ही पूर्व सूचना समजा. आम्हाला हातात सतत सतत तलवार धरावी वाटते, अश्वावर आरूढ व्हावे वाटते. आम्हाला तर काल स्वप्नच पडले की आम्ही चोर वाटेने देवगिरीच्या किल्ल्यात गेलो आहोत आणि फत्ते खान आणि निजाम यांचा एकाच घावात निपात केलाय. कन्या असो व पुत्र, सृजन आणि संवादाचा मेळ होणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारे दिवस सरत होते. जिजाऊंची प्रबळ इच्छा, अनाकलनीय डोहाळे, स्वराज्याचा उद्याचा प्रकाश, या सर्वांची वाट पाहणारे डोळे आता अधिक उजाळत होते. आणि अखेर तो दिवस आला आणि या सर्वांची प्रतीक्षा संपली. आई शिवाई, जिजाकास बळ दे, त्यांना शक्ती दे, त्यांना शक्ती दे. जिजाऊला यावेळेला इतका त्रास का होतोय? कारण त्यांनीच शिवाई देवी जवळ तसं साकडं घातलं होतं. मग शिवाई तरी काय करणार? ती जागृत देवी आहे. काय काय मागितलं होतं? कन्या असेल तर असुर मर्दिनी दुर्गा हो, पुत्र असेल तर संवाद करता शिवो. अरे देवा, आम्ही आता शिवाई देवीकडे जातो आणि परत तिला साकडे घालतो. नाही नाही सासूबाई साहेब, आमच्या पोटी जर देव जन्माला येणार असेल आणि मुलखाला आधार मिळणार असेल, नवा सूर्य उगवणार असेल, तर असे 10 जन्म ओवाळून टाकायला आम्ही तयार आहोत. साहेब, बारा झालं. अहो पंत राणी साहेबांना मुलगा झाला. अरे काय सांगतोस काय? आई शिवाई देवीची कृपा. जा नौबत्ती जोडू द्या, तोफेला बत्ती द्या. आणि अशा प्रकारे सरते शेवटी देवीने गाराणे ऐकलंच. शालिवाहन शके 1551, शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा शिवनेरीवर जन्म झाला. आणि आई शिवाईच्या आशीर्वादाने झालेल्या तेजस्वी बालकाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी.
राजालं दादा ताई राजालं. चला चला हे पोरांनो तुमचं राजालं बघा. हे म्हातारे राजालं. आणि शिवनेरीवर बघता बघता सगळी माणसं गोळा मंजुळेश्वरांनी शिवनेरी किल्ला दुमदुमून केला. माझी जाऊ आणि शहाजी राजांच्या पोटी एक तेजस्वी रत्न जन्माला आला. सुवासिनी साजनिया गोविंद गा कोणी गोपाळ गा. सुवासिनी साजनिया गोविंद गा कोणी गोपाळ गा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जाऊचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. लावून बाळा काजळ खाला डोळा. उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. गाली पीठ लावून बाळा काजळ खाला डोळा. उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो साळा. लिंब लोण राग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो साळा. लिंब लोण राग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राज सांभाळला यशोदेचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे. जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. घुंजादडे चौघडे. देवीच्या सदरेवर भगवानला फडफडे. सागराचे चिरे हलहले सह्याद्रीचे कडे. तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाई. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जाऊचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच माँसाहेब जिजाऊंनी शोभांना रामायण महाभारतासारख्या कथा सांगायला सुरुवात केली. ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शोभांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्रासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिवराय घडू लागला. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन
केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती सामदाम दंड भेद सांगती हे चारी वेद सामदाम दंड भेद सांगती हे चारी वेद करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती शुभा शुभा कुठे गेला हा शुभा किती चपळ हा क्षणभर नजर ठरेल याच्यावर तर शपथ मासाहेब आम्ही इथे आहोत आम्ही मोठी तलवार पाहत होतो पण मोठी तलवार अजून आमच्या मुठीतच बसत नाही मोठी तलवार पकडण्यासाठी आधी आपली मूठ मोठी करावी लागते त्यात ताकद भरावी लागते शुभा आम्ही करू की तयारी मासाहेब आणि गुरु दादोजी तसेच इतर सर्व गुरु आहेतच की मला मार्गदर्शन करायला आम्ही भरू मुठीत बळ बर बर भरा हा पण तलवार तुम्हाला लागली असती तर रक्त आलं असतं शिवबा लागू दे लागली तर त्याला आम्ही घाबरत नाही शूर आहोत ना आम्ही बर बर आम्ही आता जातो मासाहेब आमचे सवंगडी वाट पाहत असतील एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत यातून आम्हास यश द्यावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा तानाजी सूर्याजी तुम्हा सर्वांची माणसे तयार आहेत ना उद्या रोडेश्वरावर स्वराज्याचा पहिला कौल घ्यायचा आहे होय महाराज समधी माणसं तयार आहेत समधी तयारी झाली आहे तुम्ही फक्त आज्ञा द्या एका एकाचं मुंडकच कापतो बघा अरे थांब धीर धर जरा उद्या तेच करायचं आहे चला रा आता तयारीला लागा महाराजांनी आराम करू द्या महाराज मुजरा दुसऱ्या दिवशी रोडेश्वरावर चाल करून जातात व शत्रू बेसावत असताना गनिमी काव्याने शत्रूवर हल्ला करतात
कौन हो रे तुम और क्या है इसमें? घास है हुजूर, जापना ने घोड़ों के लिए मंगवाई है। ए देख रहे जरा क्या है इसमें। हाँ हुजूर, घास ही है। ठीक है लेके आओ अंदर, और हाँ यहाँ पर रखे चले जाना। राजेश्वरावर शपथ घेऊन रोहिडेश्वरावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले, म्हणून याला तोरणा असे नाव ठेवण्यात आले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुंवारीगड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजाने पराक्रमाने जावळी देखील ताब्यात घेतली. परंतु त्यानंतर मात्र स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट, आणि ते संकट म्हणजे अफजल खान. आज हम इस बड़े दरबार में ये ऐलान कर रहे हैं। हुकुम फरमाइए, हुकुम सराखों पर। आज हम सबके सामने चुनौती का बीड़ा रखने जा रहे हैं। चुनौती का बीड़ा? वो किस लिए बेगम साहिबा? हाँ, चुनौती का बीड़ा, शिवाजी को पकड़ने का बीड़ा। शिवाजी को? और हमारे सामने उसे पेश करना होगा, जिंदा या मुर्दा, और जो भी ये काम करेगा उसे बहुत बड़ा इनाम मिलेगा। है कोई सुरमा इस दरबार में जो शिवा को हमारे कदमों में लाकर पटक सके? मैं अफजल खान ये बिलाव कर करता हूँ कि मैं लाऊंगा शिवा को आपके कदमों में। आणि अशा प्रकारे खान 25,000ची मोठी फौज सेना घेऊन निघाला आणि वाटेत येणारे गाव, तिथली लोक यांची कत्तली करत, मंदिर, देवी देवता यांची विटंबना करत खान चालू लागला. अफजल खान शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी निघाला आहे ही बातमी वाऱ्याप्रमाणे महाराजापर्यंत जाणे तितके महत्वाचे होते. स्वराज्याच्या जडणघडणीत समर्थ रामदास स्वामी यांचा देखील खूप मोठा सहभाग होता. त्यांनी देखील अफजल खान येणार आहे अशी बातमी देणारे सांकेतिक पत्र हेरामार्फत पाठवलं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी, रक्षणार्थ देवी शब्ददेव ही करी. रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी, रक्षणार्थ देवी शब्ददेव ही करी. ठहरो, कहाँ जा रहे हो इतनी तेजी से? जरा हमें तो बताओ. रामदास स्वामींचा निरोप घेऊन निघालो आहे महाराजांकडे. शिवा के पास जा रहे हो? खत लेकर? जरा दिखाओ. अरे क्या लिखा है, पढ़ तो जरा. विवेके करावे कर्म साधन, जाणार नरतनु हे जाणून, भविष्यार्थी मन. सरदार कुछ ने सिर्फ भजन लिख कर दिया है. ठीक है लेके जाओ. वैसे भी उसको भजन ही गाना है. मुजरा राजे, समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र घेऊन हेर आपल्या भेटीस आला आहे. त्याला सन्मानाने आत घेऊन यावी. मासाहेब, स्वामीजींचे पत्र, काही खास असेल का बातमी? तसेच काही असेल असे आम्हास देखील वाटते. मुजरा महाराज,
समर्थांचा संदेश घेऊन आलो आहे. विवेके करावे कार्य साधन, जाणार नर्तनु हे जाणून, पुढील भविष्याती मन राहटेची नये, चालव नये असन मार्गी, सत्यता बांधल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर, नित्य नेहमी करीत संचार, काली ताती ये रजार, लाविले भ्रमण जगदीशे, आदी माया मूळ भवानी, हेची जगाची स्वामिनी, एकांती विवंचना करुनी, इष्ट योजना करावी. महाराज, याचा अर्थ काही कळाला नाही. काय सांगायचे असेल समर्थांना? अफजल खान चाल करून येत आहे. काय? खान येतोय चाल करून? बघा, परत एकदा पत्र नीट ऐका. काय सांगायचे आहे समर्थांना? जय जय रघुवीर समर्थ. विवेक करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटेची नये, चालू नये असन्नार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनीनाथ आणि दिनकर, नित्य करीती संचार, घालितात येर झार, लाविले भ्रमण जगदीशे, आदी माया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करून इष्ट योजना करावी. या पत्रातील प्रत्येक ओवीतील आद्याक्षर वाचल्यास विजापूरचा सरदार निघाला आहे ही सूचना आपल्याला कळते. ते खरं आहे ना मासाहेब? भक्ती आणि शक्ती, शास्त्र आणि शस्त्र एक झाले की हे हिंदवी स्वराज्य होणार, यात शंका नाही शिवबा. जय जय रघुवीर समर्थ. महाराज, मला असे वाटते की आपण काही दिवसासाठी अज्ञातस्थळी निघून जावं. खानाचे सैन्य अफाट आहे आणि आपल्याकडे मुठभर सेना आहे. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजाचा जीव असणे गरजेचे आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी भूमीचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण आपल्या या मराठी मातीचा स्वाभिमान गमावता कामा नये. आम्हास आशीर्वाद द्या मासाहेब. यशस्वी भव. आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन जा. जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्या बरी, जागवी तोरात सारी. आज गोंधळ आला गोंधळ मंडला भवानी, गोंधळ आला गोंधळ मंडला गंगे, गोंधळ आला मंडला भवानी, गोंधळ आला कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी फुला गावडी, वाजवी तो संभळ. त्या ज्वाले तुला आली तुझ जगन्माता, भक्ती
बरी माझ्यावरी जाणवली जोरात संधी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडली करुण भाकितो ठारकर गावाचा धर्म निर्दाळुनी धर्म हा तूच रक्षिला शासूर मर्दिनी पुन्हा हा कैथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत लवकर आज आम्हावरी संकट भारी धावत लवकर आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गंबे गोंधळाला आणि अशा प्रकारे खान आणि महाराज यांच्या भेटीचे नियोजन सुरू झाले आणि एक दिवस कृष्णाजी पंत खानाच्या भेटीचे पत्र घेऊन आले आणि शिवाजी महाराजांनी देखील आपला वकील पाठवून खाली त्याचा जबाब दिला आणि जीवा महाला संभाजी गावजी गोपीनाथ पंत वकील काका यांच्या मदतीने सगळी योजना सुरू केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी भला मोठा शामियाना उभारला गेला आणि खानाला मोहात पाडणारे वैभव निर्माण करण्यात आले आणि खानाच्या मनात अस्वस्थता निर्माण करून त्याची एकाग्रता भंग पावण्यासाठी महाराजांनी एक मोठी योजना आखली आणि अखेर तो भेटीचा दिवस आला. शिवाजी करार का पक्का नहीं, उसे देर क्यों हो गई आने? मैं भी तो तेज विचार कर रहा हूँ. नौबत वाजली. शिवाजी राजे आले. राजे तर थांबले. का थांबले असतील? मुझे क्या पूछ रहे हो? मुझसे जाकर पूछो. शामियानात सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना काका? राजे तो सय्यद बंडा जागचा हलायला तयार नाही. मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही घाबरलो असं सांगू? ठीक आहे. आणि हा, खून केल्याशिवाय येऊ नका. अब क्या हुआ? सय्यद बंडा आत आहे हे ऐकून राजे घाबरलेच. त्याला बाहेर जायला सांगा. क्या शिवा डर गया? तुम्हारा शिवा शेर है कि चूहा? ते भेटीअंती कळेलच. म्हणजे आधी भेट तर व्हायला पाहिजे. तुम्ही आधी याला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी उकवायला नको. तुम्ही याला बाहेर जायला सांगा. बंडा
तुम बाहर जाओ। शिवाजी जिसे कहते हैं वो यही है क्या? हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे। ज्या अफजल खानाने आमच्या नावाचा विडा उचलला तो हाच का? सांभाळून राजे, सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चक्राने तोंड घालू नये एवढी साधी शिकवण तुम्हाला कोणी दिली नाही का? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. देखो शुभा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें उजापुर लेके जाएंगे, बादशाह से बात करेंगे, आपको तलबुकन का राजा बनाएंगे। आप हमारे मित्र शाहजी राजे के फर्जंद हो, इसलिए हम तुम्हें माफ कर देते हैं। आप हमें भतीजे की तरह हो। आओ शुभा, हमारे गले लग जाओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोशो न नजारा गहरी जिरहा जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. आणि अशा प्रकारे महाराजांनी 32 दाताचं हे बोकड कापून हिंदवी स्वराज्यात आणखी एक विजय मिळवला. राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर मासाहेब, स्वारी विजयी होऊन गडावर येत आहे. असं मग बघत काय बसलात? जा आणि आपल्या पराक्रमी शूर धुण्याचा औक्षण करा. जा. शिवशंकर हाती घेऊन भवानी तलवार, राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा केला उद्धार. शिवबाराचं टंक वाजती.
तुझा निवेद हे देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझा कर तेव्हा लढूचो माते अंतरा हो भाई देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझा कर तेव्हा लढूचो माते अंतरा हो भाई आनंद रगाते अफजल खान वधाची सर्वांनीच धास्ती घेतली होती. कोणताही सरदार आता महाराजांविरोधात पुढाकार घेत नव्हता. अशा परिस्थितीत बडी बेगम चिंतित होती आणि बडी बेगम हिने सिद्धी जोहरला बोलावून घेतले. सलामत खान सिद्धी जोहर, हम ये सोच रहे हैं कि भरपूर खजाना, भारी फौज और जबरदस्त तोड़फोड़ देखकर शिवा को जड़ से उखाड़ने के लिए तुम्हें भेज दिया जाए, क्योंकि तुम ही बड़ी बहादुर हो तो ये काम कर सकते हैं. जरूर बड़ी बेगम साहिबा, हम उस सिवा को खत्म करके ही आपको अपना मुंह दिखाएंगे. आणि अशा प्रकारे बडी बेगमने सिद्धी जोहरची स्तुती करून तसा मान सन्मान देऊन त्याला स्वराज्यावर गदा आणण्यास पाठवलं. सिद्धी थोर असा सरदार मध्यंतरी कपटी औरंगजेब याने डाव साधला. स्वराज्याचे दुखणं पाहून लाख सैन्य देऊन शहिस्ते खानाला चालतं केलं. ही बातमी आऊसाहेबांना हेरामार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला. मासाहेब, आता दुहेरी संकट येऊन पडले आहे. तिकडे आदिलशाह आणि दुसरीकडे मुघल पूर्ण ताकदीने स्वराज्यावर चालून येत आहेत. मासाहेब, इकडे आड आणि तिकडे विहीर. हो, पण काही झालं तरी स्वराज्य वाचवलं पाहिजे. आम्हास असे वाटते की सिद्धी जास्त धुमाकूळ घालेल, त्यामुळे त्याला मुलुखाबाहेर थोपवणे जास्त गरजेचे आहे. पण शिवबा कसे? आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चेव चढेल. तो आमचा पाठला करेल. आम्ही पन्हाळ्यावर त्याला थोपवून ठेवू. पन्हाळा हा जुंस्ता गड आहे. विचार तर नामे आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसणार. तो स्वस्त बसणार नाही. शाहिस्ते खानास आम्ही पाहून घेऊ. मासाहेब, आपण? होय, शाहिस्त्यावर आम्ही दबाव आणू. तुम्ही काळजी करू नका. प्रसंग बाका आहे. दोन्ही लष्करी दोन्हीकडे लढत ठेवू. मासाहेब, आम्ही येतो. विजयी भव. अशा प्रकारे नामी युक्ती करून जिजाऊंनी स्वराज्याची पाठराखण केली आणि सैन्य दलात हालचाल सुरू झाली आणि महाराजांनी पन्हाळ्यावर कूच केली. महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला आणि सिद्धी पन्हाळ्याला वेढा घालून बसला आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. सरदार, आखिर कब तक यहाँ पर हम डेरा डाल के बैठेंगे?
मसूद, शिवा के बच्चे को कभी ना कभी बाहर आना ही होगा। आखिर यहाँ रसद रोककर जो हम बैठे हैं, सब खत्म होते ही उसे बाहर आना होगा। तब तो आमना सामना होगा और पता चलेगा उसे सिद्धि की ताकत का अंदाजा। सिद्धीचा डाव सफल ठरला। गडावरची रसद संपत आली। महाराज विचार करत होते, कदाचित पावसाच्या जोराने तरी स्थिती वेडावते, पण तसे झाले नाही। महाराज, विशाळगडावर जाण्याच्या मार्गावर तसे छावण्या कमीच बघा, पण तो मार्ग निवडला तर सूर्याचा वेळ आहेच, तो फोडला तर काम होईल बघा। हो, पण तोवर सिद्धीना जिल्ह्यात कसा ठेवणार? गनिमी काव्याचे बाळकडून विसरलात का म्हणतो? तहाचं बोलणं करत सिद्धीला झुरत ठेवायचं, त्याच्या सैन्याला गाफील करायचं आणि मौका मिळताच विशाळगड गाठायचा। पण तहाची बोलणी करायला कोणालाही कसा पाठवणार? तो सिद्धी काय खुळा आहे का? मग महाराजांनी नामी युक्ती लढवली। गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, हे लागणा पार, लागणा पार, लागणा पार, लागणा पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार। काय सांगता नाही? अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली। काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत मांडली, पंचाची जुबान झाली, सिद्धीच्या खेम्यात पंचतोची भेंड झाली, बसवत भेटाया येणार सुख होणार हो। आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव? अहो तुम्हाच ते ठाव नाही, असं झालंय वय नाही? अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 महाराजांनी राजांना काहीतरी राजाने त्याला आणि बहिर्जी नाईक यांनी शिवा काशीदला महाराजांसमोर उभं केलं। मी होतो की शिवाजी राजे, आणि तसं बी समजून म्हणतात मला, शिवा तू राजासारखं दिसतोस बघ, फक्त कपडे चढवायला पाहिजे। आज संधी मिळते तर काय म्हणू नका।
अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला परिणाम माहित आहे का? परिणाम म्हणजे मरण म्हणता होय राजा? अहो मरण तर कधी आहेच की, तर शिवाकाशीत होऊन मेल्यापेक्षा शिवाजी राजा म्हणून मरण येणं हे समजायच्या नशिबात नाही. हे मी माझं भाग्य समजतो. शिवा अशा मावळ्यात तो शिवा, त्याने धाडला तहाच सांगावा. अशा मावळ्यात तो शिवा, त्याने धाडला तहाच सांगावा. डोक्यात गणी मेकावा, सिद्धीला धाडला सांगावा. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला आणि शिवाकाशीत शिवाजी महाराज म्हणला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्याने घातला. तसा वेश त्याने घातला, गोटात गेला जाण नसे त्याची हो सिद्धीला. जाण नसे त्याची हो सिद्धीला, जाण नसे त्याची हो सिद्धीला. करील काय कल्पना युक्तीला, करील काय कल्पना युक्तीला, करील काय कल्पना युक्तीला. प्रति शिवराय तिथे आला होती, प्रति शिवराय तिथे आला होती, प्रति शिवराय तिथे आला होती. धोखा सरदार, ये शिवाजी नहीं है, दगा हुआ है. बता कहाँ है शिवा? शिवाजी राजे ते तर आमच्या हृदयात आहे. अरे हट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? ते तर निसटले. माझं काम फत्ते झालं. महाराजांच्या नावाने मरण येत आहे. माझं भाग्य. महाराज शेवटचा मुजरा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहाँ से है? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात चिरबंद ठरले. आणि महाराज बाजीप्रभू देशपांडे यांना घेऊन 12 जुलै 1660च्या रात्री विशाळगडाकडे निघाले. जोहरने मसूरला महाराजांच्या मागे लावले. बाजी सारी रात्र तटी सोडून ऊर फाटले आहेत आमच्या मावळ्यांचे. बाजी झुंज तर द्यावीच लागणार. त्यापेक्षा गनिमाला आपण इथेच थोपवून ठेवू. नाही महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. महाराज निघा आता, वेळ घालवू नका. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हाला एकटी सोडून जाणार नाही. हट्ट करू नका राजे. नोकर आहे तरी पण वडीलकीच्या अधिकाऱ्याने सांगतोय, जा राजे जा. ठीक आहे बाजी, पण आपण पुन्हा भेटणार आहोत. राजे हेच आमचे वैकुंठ, हीच आमची पंढरी. जसं विठ्ठलाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाऊ द्या. आणि विशालगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 वार द्या. तोवर हा बाजी आपला प्राण सोडणार नाही. मुजरा राजे, शेवटचा मुजरा. आणि बाजीने शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे पाठवले व मुठभर सैन्य घेऊन घोडखिंडीत शत्रूला रोखून धरले. बाजीच्या अंगात जणू महादेव शिरला होता असे ते लढत होते.
यश आलं तर या गोडखिंडीच्या प्रत्येक दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुमचा हक्क तुम्हाला हक्काने मागता येईल आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. खद खद आग जरी हलकल्लोळ जरी हर हर महादेव शौर्य गान दुमदुमले. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, जिऱ्या, पायऱ्या पसरून ठेवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला. त्यात बाजीप्रभू देशपांडे, सुभेदार तानाजी मालुसरे, शिवा काशीद, रायाजी बांदल यासारख्या अनेक शूरवीरांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्यावर भगवा ध्वज चढविण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी तयार झाला.
मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. शरिता
छत्रपती खडगधर कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा जगदंब जगदंबा जगदंब मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंब जगदंबा जगदंब 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, वंदे मातरम.